सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या टोमॅटो शेतीमध्ये. मित्रांनो, आज बघा आपण हातानंच चालू केलं मल्चिंग. आता तर व्हिडिओ शेवट बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकताय आम्ही सरसकट टाकलेलं नाही, ढिगारी टाकलीत 2-3 फुटावर, तर पण जवळजवळ टाकलीत कारण वाऱ्यामुळं उडू नये म्हणून. आणि आता एवढे 5 बेड राहिलेत, एवढे होऊन जातात. तर मित्रांनो, एक बेडला म्हणजे एका मल्चिंग पेपरला पूर्ण बंडलला 600 रुपये मागत होतं. तर आपण हातानं हातरायचा निर्णय घेतला. तर व्हिडिओ शेवट बघा. तर बघा मित्रांनो, आता आपलं दुपारपर्यंत हे सगळं बघा हातरून झालं आहे, परंतु प्रॉब्लेम व्हायला लागला बरं का. आता हे आपण असं हातरलं आहे का, ह्याच्यामध्ये माती जास्त नव्हती म्हणून थोडं हे केलं. तर बघा ही सांद आहेत का, ह्याच्यामधून वारं शिरायले मध्ये, आणि वारं शिरल्यामुळं थोडं प्रॉब्लेम व्हायला म्हणजे उचलायला लागले ती. तर ट्रॅक्टरनं काय असतं, हे सगळं बुजतं आणि हातानं म्हणलं का आपण सगळं बुजू शकतात बरं का. परंतु म्हणलं काय व्हायचं नाही, परंतु माती लावावंच लागते वाटतं अजून त्यामधल्या सांध्यामध्ये, कारण उलटायला लागले. तर तुम्हाला इकडं उलटलेलं पण दाखवतं बरं का. इकडं मागं एक वाटलं आली त्यानं पण थोडं हे झालं होतं. आणि हे बघू शकता आता इथं हे पण बघा उलटलं इथं आहे का. हे असं व्हायला लागलं, मग असं झाल्यावर प्रॉब्लेम होते. त्याच्यामुळं आपल्याला ही सरसकट ही राहिलं चट ओढून घ्यावं लागणार आहे. प्रॉब्लेम व्हायला लागला आहे आणि अजून एक दिवस थोडं झटावं लागेल, राहिली माती अजून ओढून घ्यावं लागणार आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला ट्रॅक्टर भेटणं झालं, तर त्याच्यामुळं हे नाहीला जाणं आपल्याला एवढं वाढावं लागलं बरं का. झालं लवकर, परंतु सरसकट वाडा उलीबी म्हणजे उलसबी असं सांदा ठेवू नका वडलेल्या ह्याच्यामध्ये, कारण अशा प्रकारे तुमचं पण नुकसान होऊ नये त्यासाठी आजचा व्हिडिओ बनवतो थोडक्यामध्ये. तर अशा पद्धतीनं बघा झालं आहे. आता उद्या बोळं पाडायचे खुणा करून अधिकर ठिबकवरती खुणा करायच्या, म्हणजे मग आपल्याला होल पाडण्यासाठी त्याचा फायदा होईल. तर कृपया तुम्ही हातानं जरी बुडलं तरी ही सांदा ठेवू नका, सगळं पोजून टाका मल्चिंग. एवढंच सांगणं आहे. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. चांगलंच मोठं घेतल्यावर क्लिअरिटी येते का? क्लिअरिटी पण डिस्प्ले गेल्यावर